अटक करण्यात आली आहे, काय सांगा? 2 जणांना कुंभमेळ्याच्या या खोट्या वर्कआउट देण्याच्या संदर्भामध्ये मीच माझ्याकडे लोक आले होते की अशी ऑर्डर मला मिळालेली आहे आणि त्या संदर्भामध्ये मीच सीपींनाही सांगितलेलं आहे, मुख्यमंत्री मोदीच्या कारण मी परवाच मिटिंगच्या दिवशीच कुंभमेळ्याची बैठक होती त्या दिवशी हा विषय घातलेला आहे. आमचे आयुक्त आहेत, महसूल आयुक्त, ते कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत गेडाम साहेब, त्यांच्या सहीने म्हणजे डिजिटल सहीने हे सगळे प्रसिद्ध झालेले होते आणि मी त्यांनाही ती कॉपी पाठवली. ते पण म्हणते की अशी आपली कुठलीही कॉपी या ठिकाणी आपण अशी दिलेली नाही, असं कुठलं टेंडर निघालेलं नाही आणि म्हणून मग आपण पोलिसांमध्ये तक्रार केली. त्याच्यामध्ये 2 जणांना ताब्यात घेतलं आहे. अजून एक जण त्यातला जो मुख्य अजून आरोपी आहे शकील नावाचा, तो सुद्धा फरार आहे. अजून 5-6 आरोपी याच्यामध्ये आहेत, त्यांचाही शोध त्या ठिकाणी सुरू आहे. त्यांची नावं साहेबांकडे त्या ठिकाणी गेलेली आहेत. ज्यांना वर्क ऑर्डर खोटे मिळालेले आहेत त्यांनी ही तक्रार पोलीस स्टेशनला नाशिकला केलेली आणि सीपी साहेब स्वतः लक्ष घालतायत. त्यात एकाही जणाला सोडायचं नाही. जे असतील आरोपी त्यांना सगळ्यांना ताब्यात घ्यायचं आहे. ज्यांनी हा गंभीर गुन्हा आहे, 100 कोटीच्या 150 कोटी रुपयाच्या बोगस वर्क ऑर्डर या त्या ठिकाणी छापून, घरी छापून त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि म्हणून म्हणतो हा अतिशय गंभीर गुन्हा आहे. त्याच्यामध्ये कोणालाही सोडलं जाणार नाही. जे दोषी असतील त्यांच्यावर अगदी कठोर आणि कडक कारवाई केली जाईल आणि यापुढे असं कोणी करणार नाही. नुसत्या कुंभमेळ्यातच नाही तर इतर ठिकाणी होण्याची शक्यता आहे. वर्कआउट बोगस घरी छापून घ्यायच्या, लोकांना द्यायच्या, ही फसवणूक आहे. 420 आहे सगळं आता. म्हणून मला असं वाटतं की या संदर्भामध्ये कडक कारवाई होईल. पोलीस त्याची चौकशी करतायत. तन्मय महाजन या ठिकाणी म्हणून कार्यकर्ता नाहीच आहे तो, पण तो फार गॉन केस आहे हे सगळ्या गावाला माहिती आहे आणि म्हणून त्यांनी आणि 3-4 जणांनी मिळून अजून 3-4 जण याच्यामध्ये आहेत. त्यांची नावं सीपी साहेबांनी मला सांगितलेली आहेत, त्यांच्या तोंडून सगळी निघालेली आहेत. मला वाटतं 7-8 लोक यामध्ये सापडतील अशी शक्यता आहे. त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल. कोणी असेल, तन्मय महाजन असो का कुठला अजून तो मुस्लिम शकील असो का अजून 5-7 नावं आहेत माझ्याकडे, कोणी असो कोणालाही सोडलं जाणार नाही. मी पोलिसांना अगदी सक्त सूचना दिलेल्या आहेत की याच्यामध्ये कोणालाही सोडायचं नाही. अगदी कठोर कारवाई त्यांच्यावर करायची, कुठलीही कलम त्यात सोडायची नाही. यापुढे असं कोणी धजावणार नाही, कारण हे आता नाही, हे आधी पण झालेलं आहे आणि या लोकांकडून झालेलं आहे. मी पुन्हा सांगतो, त्यामुळे इथे कोणी नातेवाईक आहे, कोण कोणाचं काय आहे अजिबात बघायचं नाही. अतिशय कठोर कारवाई त्यांची करा. त्याच्या तोंडून सगळं उघडवा. कोणी अजून काय काय केलं आहे, कोणाकोणाला त्यांनी वर्क ऑर्डर दिलेले आहेत, त्याच्यामध्ये कोणाची हायगाय केली जाणार नाही. आपले नातेवाईक आहे किंवा भाजपचे कार्यकर्ते महाजन नावाचा संदर्भ लक्षात घेऊन जर असं कोणी सांगत असेल तर या लोकांना तुम्ही काय आवाहन करणार? मला कुणाला नाही, मी तेच आवाहन करणार आहे की या ठिकाणी कोणी अशा भूलथापांना बळी पडू नका. बिना वर्क ऑर्डरने म्हणजे बिना टेंडर भरता तुम्ही 100-150 कोटी रुपयाचे वर्क ऑर्डर घेतात, म्हणजे आपली चूक आहे. जे वर्क ऑर्डर घेत आहेत हे असं कसं काय, म्हणजे ते मोठी लोक आहेत, त्या क्षेत्रातील लोक आहेत आणि ते असं कसं काय करू शकतात की 150 कोटीची ऑर्डर मिळाली, 100 कोटीची वर्क ऑर्डर मिळाली, 90 कोटीची मिळाली आणि ते पोलीस खात्याची. पोलिसांना जेवण पुरवा, पोलिसांना पाणी पुरवा, पोलिसांना मॅट्रेस द्या, गाद्या द्या, चटया द्या, अशा पद्धतीने त्या वर्क ऑर्डर लिहिलं गेलं आहे. मी ते सगळं तुम्हाला दाखवलं, ते सगळं त्या दिवशी जळगावला दाखवलं मी त्या दिवशी. आणि म्हणून हे अगदी सगळं चुकीचं आहे. ही 420 आहे, ही फसवणूक आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये कोणी असलं, मी पुन्हा सांगेल की मी स्वतः तक्रार केलेली आहे मला कळाल्याबरोबर, आणि जर कोणी असलं तर त्याला सोडलं जाणार नाही. राजकीय प्रश्न आहे. राज ठाकरेंनी आज फडणवीसांची भेट घेतलेली आहे. त्यांच्या भेटीमागचा राजकीय अर्थ या ठिकाणी काढला. माननीय मंत्री महोदय श्री गिरीश महाजन जी, इन्होंने 1 दिन पहले प्रेस कॉन्फ्रेंस में इंफॉर्मेशन दी थी कि कुछ लोगों ने डुप्लीकेट कुंभ मेला के काम के वर्क ऑर्डर देकर चीट किया है. अकॉर्डिंगली माननीय मंत्री महोदय जी ने ये इंफॉर्मेशन सीपी नासिक सर को दी थी. इसके बाद इस प्रकरण में जिनको ठगा गया था, जिनके साथ चीटिंग हुई थी, उनसे कांटेक्ट किया गया. उनसे संपर्क करके उन्होंने इस मामले में शिकायत दर्ज की. शिकायत के अनुसार 2 लोगों ने जो इस मामले में फिरियादी है उनको बताया कि हम आपको कुंभ मेला के संदर्भ में टेंडर कॉन्ट्रैक्ट दे सकते हैं. उन्होंने उनको फर्जी डॉक्यूमेंट दिखाए और फर्जी डॉक्यूमेंट दिखाकर उनको काम देने का आश्वासन देकर उनको फर्जी डॉक्यूमेंट दिए और उनको 591 करोड़ का काम दिया ऐसा दिखाया गया और उसके फर्जी डॉक्यूमेंट उन्होंने उनको दिए. इसके बदले में उन्होंने जो इस कंप्लेंट में फिरियादी है उनसे 305 करोड़ रुपए उनके अकाउंट में लिए
और उनको फेक डॉक्यूमेंट देकर उनको कुंभ मेला के संदर्भ में काम दिया, इस बारे में उनको फर्जी डॉक्यूमेंट देकर उनके साथ ठगी की है। अकॉर्डिंगली नासिक रोड पुलिस स्टेशन में 3 मामले दर्ज किए गए हैं। इनमें अब तक 2 आरोपियों को अरेस्ट किया गया है। आगे की तहकीकात शुरू है। ये जो एक्यूज्ड है इनका जो नाम है तनय अनंत महाजन और नरेंद्र तोताराम महाजन, ऐसे इनके नाम है और इनको अलग अलग जगह से हिरासत में लिया गया है। उनका कोई बड़ा बैकग्राउंड नहीं है, नॉमिनली नॉर्मल टाइप के लोग हैं, ऐसे कोई बड़े किसी से संपर्क में नहीं है। कल ही इसमें मामला दर्ज हुआ है। अब तक इतना ही सामने आया कि इन लोगों ने जो इसमें फिरियादी है उनके साथ ठगी की गई। अभी इन्होंने इसके बारे में और तहकीकात की जाएगी कि किसका सहारा ले रहे हैं।